युवा शक्ती फाउंडेशनतर्फे रंगपंचमीनिमित्त आज जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे यावेळी भव्य धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू वांगाडे, महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांच्यासह यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। डीजेच्या तालावर तरुणाईंनी यावेळी ठेका धरला। 3 मार्च रोजी पंचमीचा सकाळी 10 वाजता आज साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं आयोजन जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे करण्यात आलं होतं। या संदर्भात आमदार सुरेश भोळे व युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। या बेटा या सर्व या दीदी या इकडे पुढे सर। मामा काय सांगणार, पारंपरिक रंगांनी उधळ करून या ठिकाणी निसर्गाचं एक संवर्धन केलेलं आहे आणि अनोख्या पद्धतीने युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं युवकांसाठी होळी खेळण्यात आली। मी खरं युवा शक्ती फाउंडेशनचं विराज कावडिया व त्यांचं सर्व सहकार्याचं मर्व धन्यवाद देईन। कारण इथे पाण्याची बचत व केमिकल रंग म्हणजे ज्याचे स्किन खराब होईल तो रंग मी ते टाळलेला आहे। मला वाटतं पारंपरिक आज इथे धुल्यवंदन केलं जात आहे। सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा देईल। खरं रंग लावत असताना यही विनंती करेल की आज लावलेला रंग उद्या निघून जाईल, पण लावायचा असेल तर भावनाचा रंग लावा। 365 दिवस मला वाटतं आपण अशाच गोडी गुलाबाने राहण्याचा प्रयत्न करा। आपली भारतीय संस्कृती टिकवण्याचा मला वाटतं आपण सर्वांनी प्रयत्न करा। अशा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विरोधकांना काय शुभेच्छा देणार तुम्ही? कशा पद्धतीच्या जळगाव जिल्ह्यात कोण आहे मोठे नेते? खरं समाजात काम करताना, सामाजिक काम करताना, राष्ट्रीय सेवेचं काम करत असताना विरोधक हा आम्ही मानत नाही। कारण आम्ही काम करताना राष्ट्रीय विचार, आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो। त्याच्यामुळे विरोधक म्हणण्यापेक्षा आमचे सर्व हे विरोधक फक्त राजकीय असतात, पण सामाजिक क्षेत्रामध्ये मला वाटतं आम्ही सर्व जसं सण त्योहार असतो त्याला एकत्र येतो। या निमित्ताने मला वाटतं आपण भविष्यात सुद्धा विकासासाठी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा, आपल्या शहराचा विकास करण्यासाठी हा सप्तरंग आहे, असा सप्तरंग जळगाव शहराच्या लोकांना दावण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा काय सांग, होळीचा रंग केला जातो, अनेक शाळकरी विद्यार्थी असतात, किती किलो रंग आहे काय? आपण 700 किलो हा नैसर्गिक रंग कानपूर उत्तर प्रदेश येथून मागवलेला आहे आणि आपण बघताय की जळगावकर नागरिक मोठ्या संख्येने तरुणी आणि बहिणी दिसत आहेत। त्या कुठेतरी ह्या नागरिकांचा विश्वास आपल्या विषयी आहे। 18 वर्ष युवा शक्ती फाउंडेशन कडून आयोजन होत आहे। सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आमदार आता येऊन गेले। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू वांगाडे आता येत आहेत। ते एक चांगला सर्वांसाठी आनंद लुटण्याचा एक सण आहे हा।